श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा, उद्या आहे शांकभरी पौर्णिमा. मग आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये एका ठिकाणी दिवा लावायचा आहे. मग तो कशा पद्धतीने लावायचा, तसेच कोठे लावायचा, याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा, पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे. मग आपल्या जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात असं कोणाला वाटत नाही? प्रत्येकालाच वाटतं ना. मग याच सारख्या समस्या दूर होतील. मग ती कोणतीही समस्या असू द्या, आर्थिक असू द्या, कुटुंबाची असू द्या, आजारपण, घरातील दारिद्र्य, नकारात्मकता, वास्तुदोष, पितृदोष, यासारख्या समस्या कायमच्या दूर होतील असा हा प्रभावशाली उपाय आहे. मग आपल्याला बघा, आता पौर्णिमा तिथी म्हणजे भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं, स्वच्छ स्नान करायचं, आपली दररोजची देवपूजा करून घ्यायची. शक्य झाला तर हा उपाय दुपारी 12 वाजायच्या आत करा किंवा मग संध्याकाळी प्रदोष काळामध्ये म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेला केला तरी देखील चालेल, असा काही नियम नाही. तसेच बघा, उंबरट्याची उद्या हळदीचे लेपन करा. उंबरट्याच्या दोन्ही बाजूला स्वास्तिक काढा, दरवाजावरती स्वास्तिक काढा, किचनमध्ये एक स्वास्तिक काढा, तसेच आपल्या देवघरामध्ये एक स्वास्तिक काढा, जी आपली तिजोरी असती तिथे देखील स्वास्तिक काढा. या पद्धतीने आपल्याला घरामध्ये एक 4 ठिकाणी 5 ठिकाणी स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. एक बघा, आपला जो घराचा मेन दरवाजा आहे तिथे एक झालं, देवघर 2, किचनमध्ये 3, तिजोरी वरती एक 4 आणि 5वं जी स्वास्तिक आहे ते आपल्याला बघा आपला उंबरटा आहे तिथे काढायचं आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला उद्या पूजा करायची आहे. मग आपल्या घरातील पूजा वगैरे झाल्यानंतर तसेच बघा, आपली आता शांकभरी देवी, कुलदेवी असो किंवा नसो, पण शांकभरी नवरात्र समजा चालू होतं. मग आता बघा, आपण या नवरात्रामध्ये देवीचा, आपल्या कुलदेवीचा कुळाचार हा व्हायलाच पाहिजे. मग अगदी जरी मंदिरात नाही जाणं शक्य झालं तरी देखील आपण घरच्या घरी नक्कीच देवीची ओटी भरू शकतो. बघा, मग घरच्या घरी देवीची ओटी भरा. उद्या देवीला तुमच्या देवघरामध्ये जी कोणती देवी असेल, कोणतीही देवी नसली तर अन्नपूर्णा माता तर नक्कीच आहे. मग आपण देवीला भाज्यांचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे आणि त्यानंतर आता हा आपल्याला उपाय करायचा आहे. बघा, उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे मातीची पंती. आता मातीची पंती ही पंचधातूपासून बनलेली असते. नसेल तुमच्याकडे मातीची पंती तर जो दिवा असेल समजा उपलब्ध तो घेतला तरी देखील चालेल. असा काही हट्ट नाही की मातीची पंती असावं. पण माता लक्ष्मीला मातीची पंती खूप प्रिय आहे. मातीची पंती अगोदर वापरलेली असली तरी देखील चालेल. फक्त जर काळी वगैरे झालेली असेल तर स्वच्छ घासून घ्या, हळुवारपणे घासली तर चालते. मातीची पंती घासून घ्या, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप टाकण्याचा प्रयत्न करा. 2 कापसाच्या वाती घ्यायच्या आणि त्या 2 वातीची एक वात आपल्याला वळून घ्यायची नंतर आणि त्या मातीच्या पंतीमध्ये ठेवून द्यायची. त्यामध्ये गाईचं तूप टाका. गाईचं तूप नसेल तर तिळाचं तेल घ्या. या दोन्हीही वस्तू नसतील तर जे देवपूजेमध्ये तेल वापरतात ते घेतलं तरी देखील चालेल. यानंतर आपल्याला बघा, हा जो दिवा आहे आता आपण हा तयार करून घेतलेला, हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता तिथं आपण हा दिवा लावला, पण तिथंच बसून आपल्याला एक वेळा श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र पठण करायचं आहे. त्यानंतर हा दिवा तिथून उचलायचा. आता दिवा आपण तिथं, तू पण 2 कापसाच्या वातीच होत्या, तिथून उचलताना दिवा त्यामध्ये 1 कापराची वडी कुस्करून टाका, 2 अखंड फुलांच्या लवंगा आणि 1 हिरवी वेलची टाकायची बघा. आणि हा जो दिवा आहे तो घरामध्ये ईशान्य दिशेला लावा. आता हा दिवा लावताना, ईशान्य दिशेला दिवा लावताना जी आपलं जी तोंड आहे ते दिवा ठेवत असताना उत्तरेला करा. याच पद्धतीने हा दिवा लावा. आता तुम्ही म्हणताल हा दिवा लावल्याने आपली काय प्रगती होणार आहे? पण बघा, ईशान्य दिशा ही अध्यात्माच्या दृष्टीनं खूप महत्वाची दिशा आहे. कारण की बघा,
ईशान्य दिशा उत्तर पूर्व अत्यंत पवित्र आहे, कारण ती भगवान शिव आणि कुबेर यासारख्या देवतांशी संबंधित आहे. ही दिशा सकारात्मक ऊर्जा, ज्ञान, आरोग्य आणि समृद्धी प्रदान करते. म्हणूनच तर बघा, आपलं जे देवघर असतं ते आपण शक्यतो ईशान्य कोण जो असतो तिथंच ठेवतो. तसेच ही जी दिशा आहे तर ईशान्य दिशेकडून सकारात्मक आणि ब्रह्मांडीय ऊर्जा ग्रहात प्रवेश करते आपल्या घरात, ज्यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. आपण ईशान्य दिशेला दिवा लावल्याने आपली प्रगती होईल. तसेच बघा, आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढेल, आपल्या मुलांचं अभ्यासात लक्ष लागेल. कारण की बघा, ईशान्य कोपरा, ईशान्य दिशा माता लक्ष्मीची दिशा असंच म्हटलं जातं. त्यामुळे ईशान्य दिशेला आपल्याला हा जो दिवा आहे तो लावायचा आहे. आता आपण ह्या दिव्यामध्ये बघा, एक लवंग टाकली होती, 2 लवंगा टाकल्या होत्या, एक कापराची वडी कुस्करून टाकली होती, हिरवी वेलची एक टाकली होती. हा जो सुवास आहे, या सुवासानं माता लक्ष्मी अगदी आपल्या घरामध्ये धावत येईल. त्यामुळेच आपल्याला उद्या सायंकाळी किंवा सकाळी तुम्हाला वेळ भेटला तर सकाळी हा जो दिवा आहे तो घरामध्ये ईशान्य दिशेला लावायचा आहे. अगदी बघा, पिढ्याचं दारिद्र्य दूर होईल, घरामध्ये येणाऱ्या सततच्या आर्थिक अडचणी भासणार नाहीत. समजा घरामध्ये पैसा तर येतोय पण पैशाला पैसा टिकत नाही, 10 रुपयाची वस्तू आणायला बाहेर जातो तर 100 रुपये खर्च करून येतो, यासारख्या गोष्टीला नक्कीच बंधन लागेल. बघा, जिथे माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तिथे तुमची खूपच प्रगती होणार. अगदी बघा, तुम्हाला शेजार पाजारचे विचारतील की बाबा तुम्ही नेमकं असं काय केले, तर बघा, अशा प्रकारे उद्याच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तो वेळात वेळ काढून करायचा आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल, नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.